या आपण प्राइज या ठिकाणी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। अजिंक्य या अजिंक्य सुंदर स्पेल आपण पाहू शकलात। एकंदरीत 2000 रुपये सर्व मिळून आणि 1500 या ठिकाणी आपण पाहत आहेत। तर देवानंद वजे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष त्यांच्याकडून मात्र सन्मानित केले जाईल आणि हे प्राइज तुषारजी पामाळे। तर या आपण अजिंक्य तन्मय अजिंक्य मीत अपूर्व मिलिंद। तर यावेळेला मिलिंदचे जर आपण पाहिले तर टोटली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळजवळ 500 रुपये। मिलिंद यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। त्याचप्रमाणे अजिंक्यला या ठिकाणी 400 रुपयांचं कॅश प्राइज असेल। त्याचप्रमाणे अपूर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल। तन्मयला या ठिकाणी 400 रुपयाचं कॅश प्राइज असेल। अपूर्वला 300 रुपये असतील, अजून 100 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आणि त्याचप्रमाणे मीत या ठिकाणी आपण पाहत आहेत 300 रुपयांचं कॅश प्राइज। मीत 300 रुपये मीत पाटील। एक भूषण पाटीलला यांना 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल। तर दरम्यान मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत चौकाराला मितला एकंदरीत 300 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचप्रमाणे भूषणला या ठिकाणी 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि 1500 रुपये या ठिकाणी सांघिक कामगिरी। तर कॅप्टन आहेत या ठिकाणी त्यांना मात्र हे संपूर्ण वाटून या ठिकाणी घ्यायचे आहेत। तर मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। अजिंक्य आहे मॅन ऑफ द मॅच। तर या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली। पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला। पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहू शकलात। एक अतिशय सुंदर खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। जयेश किनी अँड प्रणय पाटील उमरोळी या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि चांदीपचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय। एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आग्री प्रीमियर लीग आपुलकीची प्रीमियर लीग आपण पाहत आहेत। या स्पर्धेचा पहिला दिवस आदरणीय श्री मनोज नरेश पाटील साखरे मारुती एंटरप्राइजेस विरार खंडेलवाल ट्रेडर्स पालघर यांकडून दरवर्षीप्रमाणे सर्व एपीएल कमिटी मेंबर्स समालोचक स्कोरर पंच सूत्रसंचालक डीजे ऑपरेटर यूट्यूब लाईव्ह टीम यांना हल्दीराम स्वीट्स पॅकेट हे मात्र या ठिकाणी सन्मानित केले जाणार आहे। आणि प्रत्येकाचं गोड मुख करण्यासाठी मात्र हे त्रिमूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अग्री प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत। श्री मनोजजी नरेश पाटील जे आपण पाहत आहेत, आदरणीय रुपेशजी पाटील आई एकविरा चषकाचे आयोजक यांचे छोटे बंधू पाहायला मिळतात आणि साखरे वरून खास करून आपण पाहत आहेत विरार आणि पालघर या त्रिमूर्तींकडून मात्र या ठिकाणी हल्दीराम स्वीट्स पॅकेट या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये दिलं जाईल। तर त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद। यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता। यावेळेला टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली। कौस्तुभ पाटील एका साईडला विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतात स्वतः विकेट किपिंगची भूमिका साकारत असताना जयेश किनी। यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला। दीपेशने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे। अगोदर मात्र आपण पाहिलं तर सामना परिपूर्ण मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत की निसटला होता, परंतु चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकला दीपेशने मात्र सामन्याला या ठिकाणी पुन्हा एकदा आणलं। सरळ बॅटचा यावेळेला उपयोग केला। स्ट्रीट ड्राईव्हचा नेत्र दीपक फटका चौकार गुड शॉट। लाले डोंगरान ग लाले डोंगरान
चांगला फटका होता, यावेळेला मात्र सरळ चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत, खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळते, सिंगल मिळते त्या ठिकाणी. संतोष स्वतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, एक्सपिरियन्स बॉलर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 18चा आकडा खऱ्या अर्थानं आपण पाहतात. एकाच वर्षाच्या कॅलेंडरमध्ये आपण पाहिलं, यंदाच्या 2000 धावा प्लस केल्या आणि 7 वेळा या धावा करणारा मात्र एकमेव खेळाडू भारतीय संघाचा किंग कोहली आपण पाहू शकलात. कुमार संगकाराला त्याने मागे टाकलं. एका वर्षाच्या कॅलेंडरमध्ये सातत्याने 6 वेळा मात्र ज्याने 2000च्या वरती धावा केल्या होत्या आणि 7व्या जेव्हा मात्र 2000 धावा केल्या तेव्हा 7 वेळा मात्र आपण पाहतात विराट कोहलीच्या तो आकडा पाहायला मिळतो 18चा. यावेळेला खूप चांगला चेंडू होता, टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉलचा खेळ झालाय, षटक क्रमांक 2 आणि शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. दीपेश गेल्या मॅचचा हिरो यावेळेला आपण पाहताय ठरतोय आता या ओव्हरमध्ये सुपर हिरो. जबरदस्त प्रहार केला गेलाय, सरळ बॅटचा उपयोग केला प्रणय पाटीलचा. यावेळेला ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्पेक्टॅक्युलर शॉट. हा आहे ब्रँड मुरळीचा. संघाची धावसंख्या फलकावर कौस्तुभ आम्हाला या ठिकाणी माहिती देतं साहिल पाटील अँड जतीन किनी या ठिकाणी दर्शवतात की 24 रन्स. या आपण पुढील आवाज ऐकूया मनोज पाटील यांचा, बहाडोलीचा गोड आवाज. तत्पूर्वी देऊया दर्शन सफाळे डोंगरे. हॅलो, धन्यवाद सर. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये. धावसंख्या आपण बघतोय, 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 24 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तांसा किंग या संघाच्या आपण बघतोय विदाउट लॉस प्रणय आणि जयेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जयेश किणी यावेळेला विश्वासच्या हातामधून चेंडू सुटला आणि इथे मात्र चेतनने एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या आपण बघितली तर 30 धावा धावफलकावर. प्रयत्न खूप छान होते, जबरदस्त. मात्र एक हाय जंप आपल्याला बघायला मिळाली होती प्रणय चेतनकडून, परंतु चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलं. हाताला चेंडू लागला होता परंतु सीमारेषेच्या बाहेर पडलाय. सुरेख आणि अप्रतिम टायमिंग साध्य केलं गेलं मागच्या चेंडूवर. पुन्हा एकदा विश्वास. यावेळेला जयेश किनी मोठा फटका येतोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आणि या 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावर, 2 चेंडू आणि 2 षटकार आपल्याला बघायला मिळतात. षटकाराने सुरुवात होते, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार येतोय. उर्वरित 4 चेंडू आहेत. एका बाजूने प्रणय पाटील, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा. आपण विचार केला तर लेदर क्रिकेटचा क्लास या खेळाडूकडे आहे. दुसऱ्या बाजूने जयेश किणी, एक वेळा आयकॉन खेळाडू होता हाच जयेश. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज विश्वास. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता, सुरेख अप्रतिम. चेंडूला मात्र खेळून काढलंय. आदित्य पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट, खराब फेकी आणि या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. खूप छान असं मैदान, आयोजन नियोजन खूपच सुरेख आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक संघाचं वेगवेगळं स्टँड आपल्याला बघायला मिळते. पूर्णपणे मैदानाच्या सीमारेषेच्या बाहेर ग्रिल रेलिंग आपल्याला बघायला मिळते आणि इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप मारा एकदा मात्र पूर्ण केली जाते. आदित्य, क्षेत्ररक्षण सुरेख आदित्यकडून बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 39 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. प्रणय आणि जयेश खूपच सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या 2 खेळाडूंकडून आपण बघतोय. जबरदस्त मात्र अप्रतिम तांसा किंग
पूर्णपणे ब्लॅक मध्ये आपल्याला बघायला मिळतात, तर एका बाजूने रेड मध्ये ओम साई बिलीवर सरपाडा. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला बघायला मिळाली सरपाडा संघाची. इथे मात्र प्रणय पाटील आणि झेल होईल का, परंतु निकेत चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. वन बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केले जाते. अनिकेत गुडू मॅन फ्रॉम बहाडोली, आणि जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना. धावसंख्येचा विचार केला तर 41, 41 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र विश्वास पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र सुरेख चेंडूला खेळलं जातंय. एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. 42 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक आपण बघितलं तर 3 षटकांचा खेळ होतोय आणि 42 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर 42 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघतोय. गोलंदाज चौथं षटक घेऊन कोण येईल. पहिला सामना आपण बघितला स्वरांगी वॉरियर्स वर्सेस ओम साई बिलीवर सरपाडा. 90 धावांचं लक्ष होतं आणि शेवटच्या चेंडूवर मात्र ओम साई बिलीवर सरपाडा संघाने विजय मिळवला. तदनंतर आपण बघितलं तर विहा 11 भामटपाडा आणि मातोश्री टायगर, तर विहा 11 भामटपाडा हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर SS रिअल टायगर सरपाडा आणि ART तेंबोडे, तर ART तेंबोडे हा संघ मात्र विजयी होताना आपण बघितला. त्यानंतर ओम साई बिलीवर सरपाडा आणि तानसा किंग या 2 संघांदरम्यान ही लढत सुरू आहे. दीपेश गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता हा खेळाडू, ज्याने काय अप्रतिम फलंदाजी केली होती. दीपेश पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट मारा आणि या वेळेला चेंडू मात्र हवेमध्ये होता. अनिकेत पुढे माफ करा, अक्षय पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव येते. 2 धावा माफ करा. धावसंख्या आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावते. ते मात्र सुरेख फटका बघायला मिळाला, तो म्हणजेच आपल्याला प्रणय पाटील यांच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 45, 45 धावा. धावा धाव फलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे. 4थ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितले तर 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 45. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय, तो म्हणजेच दीपेश कडून. तर तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे. तर ऑनफील्ड पंच स्वतः इथे येतील, कारण तिसरे पंच भोजनासाठी गेलेले आहेत. विरल नायर सर इथे येत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेले. तर बघूया डिलिव्हरी फेअर आहे का.
तर बघूया ऑनफिल्ड पंचांचा काय निर्णय येतोय. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय, कारण आपण जी आपल्याला रेषा आखून दिलेली आहे त्या रेषेच्या आतमध्ये पाय असेल तरच तो नाबाद असतोय, कारण पुढे जाऊन तो लाईनवर आलाय म्हणजेच फलंदाज बाद. आणि अचूक निर्णय इथे मात्र आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजेच विरल नायर सरांचा. निहिर पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपेश. फलंदाज बाद झाला, तदनंतर मात्र निहिर पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. निहिर मॅन फ्रॉम टेंभोडे कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल. राईट आर्म ओव्हर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा, ओव्हर द विकेट मारा करतोय. इथे मात्र निहिरच्या बॅट मधून मोठा फटका, चेंडू सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर येतोय पहिला षटकार. निहिर पाटील ऑन फायर होतोय. 51 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 51 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर त्या म्हणजेच तानसा किंग ह्या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. सुरेख 4 चेंडूंचा खेळ होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मिस्टर दीपेश. या दीपेशकडे क्षमता आहे, परंतु एका बाजूने निहिर हा सुद्धा मात्र पहिल्या चेंडूपासून अटॅक करायला सुरुवात केली आल्या आल्या. आणि या खेळाडूमध्ये सुद्धा ताकद आहे. म्हणजे दोघांमधील हे जे मैदानाच्या आतमध्ये युद्ध चाललंय ना, ते बघण्यासारखं असेल. पुन्हा एकदा दीपेश डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम फटका आणि इथे मात्र झेलबाद होतोय. निहिरच्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय. 3 चेंडूंचा खेळ केला, 6 धावा करून निहिर पाटील बाद होतोय. मोठा हादरा बसतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष मडवी, लोकल बॉय आहे आणि एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर. आणि आगरी समाजामध्ये आदराने नाव घेतलं जातं या खेळाडूचं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मॅन इन फॉर्म मिस्टर संतोष मडवी. या भिवंडी परिसरामध्ये आपण बघितलं तर संतोष मडवीचा दबदबा आहे आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंडला संतोष मडवी मॅन फ्रॉम चांदीप. तर एका बाजूने प्रणय पाटील उमरोळीचा हा स्टार खेळाडू आपण बघतोय. 2 दिग्गज आमच्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा आहेत, राहुल किणी आणि शुभम पाटील. ही नावं सुद्धा खूप मोठे आहेत. त्यानंतर विश्वास पाटील येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. इथे प्रणय पाटील, उंच उडालेला चेंडू निकेत चेंडूच्या खाली आणि इथे प्रणयच्या खेळीला सुद्धा पूर्ण विराम लागतोय. वाईडिश लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू अचूक झेलला जातोय निकेत कडून. आणि बॅक टू बॅक 2 खेळाडू बाद होत आहेत. एक शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता 4थ्या षटकाच्या, तर 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद होतोय. 2 मोठे हादरे बसतात. निहिर पाटील, प्रणय पाटील बाद होते. तदनंतर मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय तन्मय तारे, मॅन इन फॉर्म. कारण आपण बघितलं होता की सरपड्याचं मैदान होतं आणि युवा उमरोळीकडून खेळत होता. वैभव पाटील विकी ह्याने असं कॉल दिला होता की मी स्ट्राईकला येतोय, तो तिथेच थांब, परंतु क्रीज सोडला आणि वैभव बाद झाला होता. तदनंतर मात्र थोडंसं ऐकायला सुद्धा लागलं होतं मैदानाच्या आतमध्ये तन्मयला, परंतु त्यानंतर तन्मयने जी आक्रमक खेळी केली होती त्यासाठी स्वतः विकेने सुद्धा टाळ्या वाजवल्या होत्या. काय जबरदस्त फलंदाजी केली होती. तोच तन्मय हरीश्वर तरे उमरोळीचा हा खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. डाव्या हाताचा फलंदाज कशी फलंदाजी करेल याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. तर एका बाजूने संतोष मडवी मॅन इन फॉर्म, नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला बघायला मिळतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र ज्या गतीने निघून जातो यष्टीरक्षक अक्षयच्या हातामध्ये
कौतुक करावं लागेल विश्वासचं. पहिल्या सामन्यामध्ये अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला होता. आत्मविश्वास वाढला असेल तो म्हणजेच चेतन पाटील अँड कंपनी. निर्धाव चेंडूने मात्र या चेंडूची सांगता झाली होती. पुन्हा एकदा विश्वास कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल. एक शॉर्ट फाईन लेग आपल्याला बघायला मिळतोय. सिली पॉइंट आहे. त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला संतोष पाटील सफाळ्याचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरला आदित्य हा खेळाडू तैनात आहे. इथे मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. पंच वळतात, खराब चेंडूचे संकेत देतात. अवंत धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. तर रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग साईटने, म्हणजेच आपण बघतोय ओमसाई बिलीवर सरपाणने रिव्ह्यू मागितलेला आहे की हा वाईड बॉल आहे की नाही ते बघा. तर पंचांनी आपला डिसिजन रिव्हर्स घेतलेला आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त करून मात्र हा डिसिजन रिव्हर्स केलेला आहे. फेअर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. रिव्ह्यू घेण्याचा फायदा आपल्याला इथे बघायला मिळतो तो ओमसाई बिलीवर सरपाडा या संघासमोर. 51 धावा धावफलकावर, 3 निर्धाव चेंडू. विश्वास इथे मात्र पुन्हा एकदा फुल टॉस लेनचा चेंडू होता. निर्धाव चेंडूने मात्र पुन्हा एकदा सांगता होते चेंडूची. कुठेतरी आपण बघितलं तर विश्वास चांगली गोलंदाजी करतोय. लागोपाठ 4 निर्धाव चेंडू खेळले जातात. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर तन्मय तरे 3 लगातार निर्धाव चेंडू खेळतोय. संतोष मडवीने काहीतरी कानमंत्र दिलाय कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करायची, चांगल्या गोलंदाजा विरुद्ध हे धडे दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पुढील चेंडूवर फलंदाजी होईल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? परंतु नाही. एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर 52 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. संतोष मडवी 52 धावा धावफलकावर, 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 52 रन्स ऑन द बोर्ड. विश्वास काही जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते विश्वासकडून. या आधीच्या षटकामध्ये आपण बघितलं तर पहिल्याच 2 चेंडूवर षटकार आले होते, परंतु या वेळेला काही जबरदस्त मात्र गोलंदाजी बघायला मिळते. 1 धाव, 5 चेंडू झालेले आहेत. 1 धाव आणि 1 गडी बाद केलेला आहे. पुन्हा एकदा मात्र विश्वास सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळून काढलंय. 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण बघतोय 4 षटकांचा खेळ होतोय, माफ करा 5 षटकांचा, आणि धावसंख्या आपण बघितली तर 53 धावा. म्हणजे उर्वरित 6 चेंडू फक्त शिल्लक आहेत तुमच्याकडे. आणि या 6 चेंडू मध्ये संतोष मडवी पिंट्या किती धावा जमवेल हे बघणं महत्वाचं असेल, कारण बरेचसे चाहते या मैदानावर संतोष मडवीचे आहेत.
आम्ही सुद्धा त्यांचा खेळ बघण्यासाठी खूप उत्सुक असतो. एक शिस्तबद्ध खेळाडू म्हणून या भिवंडी एरियामध्ये आपण बघितलं तर खूप नावलौकिक मिळवलेलं आहे त्यांनी. यानंतर होणारा सामना असेल स्वरांगी वॉरियर्स वर्सेस मातोश्री टायगर सरपाडा. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल की एक षटकानंतर आपण कॉमेंट्री बॉक्स टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. दोन्ही संघातील आपले प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन. तर दोन्ही कर्णधारांना नम्र विनंती असेल, मातोश्री टायगर सरपाडा आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन. गोलंदाजी मार्कवर मिस्टर चेतनला आपण बघतोय. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळली होती. संतोष मडवी चेतन विरुद्ध मात्र मोठा प्रहार. चेंडू डॉन किलर बिरवाडी स्टँडच्या वर आपल्याला बघायला मिळतोय 6 धावांकरिता. अप्रतिम टायमिंग साध्य केलं गेलंय चेंडूला आणि इथे 6 धावा येतात. पूर्णपणे आपण बघितलं तर संतोष मडवी मात्र मॅन इन फॉर्म आपण बघतोय. जबरदस्त फटका आणि योग्य फटक्यांची निवड करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आपण बघतोय. आज वयाची 40 पार झाले तरी सुद्धा फिटनेस काय लाजवाब आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम. इथे मात्र जबरदस्त प्रहार बघायला मिळाला. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आज पण हा खेळाडू आपण बघतोय एका तरुण खेळाडूला लाजवेल असा फिटनेस घेऊन मैदानात उतरलाय. 40 नंतर आयकॉन म्हणून का निवड केली जाते ह्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय संतोष मडवी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाडा. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, परंतु आता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे झेल सुटतोय का, परंतु एकाच्या हातून सुटला तर दुसऱ्याने घेतलाय. सांघिक कामगिरी मात्र ओमसाई बिलीवर सरपाडची सुरेख होताना आपल्याला बघायला मिळाली. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 61 धावा. 61 धावा धावफलकावर बघायला मिळतात. संतोष मडवी बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अक्षय पाटील मॅन फ्रॉम टेंबोडे. कशा पद्धतीने मात्र अक्षय खेळेल, कारण मागच्या 3 वर्ष झाली हा क्रिकेट पासून दूर होता. थोडीशी सोनावेच्या मैदानावर पायाला दुखापत झाली होती. त्याच्यानंतर ऑपरेशन झालं आणि आता परत सज्ज झालाय नवीन सीझनला. या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आज ॲज अ बॅटर म्हणून येतोय. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं आहे, कारण पहिली आगरी प्रीमियर लीग झाली होती. पारगावचं मैदान होतं आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त फलंदाजी आली होती अक्षयला. चेंडू द्यायचे, परंतु 4-5 चेंडूमध्ये 3-4 षटकार मारायचा ही त्याची खासियत होती. आज बघूया काय करतोय. हा चेंडू आलेला आहे. आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा भोजन करून सज्ज झालेत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा गोड स्माइल आपल्याला बघायला मिळते. या वेळेला मात्र अक्षय पूर्णपणे चुकलेला आहे. एक शॉर्ट लेनचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र चेंडू थोडासा मात्र हलक्या गतीने आला आणि इथे अक्षय पूर्णपणे चुकतोय. गोलंदाज पुन्हा एकदा चेतन. अक्षयच्या बॅट मधून चेंडू मात्र लॉंग लेगला. क्षेत्ररक्षण होईल का, परंतु इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. अनिकेत कुडूच्या हातामधून अशा चुका फारशा होत नाहीत, परंतु आज झालेले आहे आणि चुकीला माफी नाही.
इथे 4 धावा येतात. 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचते 65 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन, गोलंदाजी मार्कवर अक्षय. इथे मात्र 3 चेंडू आणि 4 धावा केल्या अक्षयने. 6 षटकांच्या एकंदरीत खेळानंतर धावसंख्या आपण बघितली तर 65 धावा म्हणजे 36 चेंडू आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष असेल ते ओम साई बिलीवर सरपाडा या संघाला. तर या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. चला स्वरंगी वॉरियर्स आणि मातोश्री टायगर सरपाडा दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे आहे. थँक्यू. चला स्वरंगी वॉरियर्स मातोश्री टायगर सरपाडा 1 षटकाच्या अगोदर आम्ही अनाउन्स केलं होतं तुम्हाला. तर कृपया प्लीज सहकार्य करा आणि प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे प्रमोदजी शेडगे सर आपल्याशी जोडले जातील. चला प्लीज घाई करा. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हजर हवेत. हॅलो हॅलो. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. बघा टॉस झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की टीम जरी सेम असली तरी फॉर्म तुम्ही नवीनच भरून द्यायचा आहे अशी कमिटीकडून आम्हाला सूचना आलेली आहे. तर लक्षात ठेवा. तर टॉस बॉक्स मध्ये इथे कॅमेरा पूर्णपणे मात्र कॅचअप करतोय. प्रमोदजी शेडगे सर तिथे असतील, 2 कर्णधार असतील आणि या 2 कर्णधारांमध्ये नाणेफेक होईल आणि नाणेफेक करण्यासाठी आदरणीय स्वप्नील पाटील बिरवाडी यांना विनंती करेन डॉन भाऊजी की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करा आपण पुढील सामन्याची. लवकर जरा. मातोश्री टायगर सरपाडा आणि स्वरंगी वॉरियर्स दुकटन दोन्ही संघामध्ये ही नाणेफेक होईल 2 संघांदरम्यान. आणि आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेब बिरवाडीवरून इथे उपस्थित आहेत. डॉन किलर बिरवाडीचे संघ मालक, त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होते. कशा पद्धतीने मात्र डिसिजन असेल, नाणेफेक जिंकल्यानंतर कोणता संघ काय निर्णय घेतो हे बघणं खूप महत्वाचं असेल. तर विजयासाठी आपण बघतोय 66 धावांचं लक्ष आहे 36 चेंडू मध्ये. चला स्वरंगी वॉरियर्स दुकटन संघाचा कर्णधार आणि मातोश्री टायगर सरपाडा संघाचा कर्णधार. सुशांत गिणी आणि प्रथमेश पामाळे हे 2 कर्णधार एकमेकांसमोर उभे असतील. जबरदस्त अप्रतिम स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर 14 संघ पार्टिसिपेट करतायत. ओम साई बिलीवर सरपाडा, क्रिएटिव्ह 11 माकणे, स्वरंगी वॉरियर्स दुकटन, डॉन किलर बिरवाडी, मातोश्री टायगर सरपाडा, रिहान सुपर किंग बहाडोली, जय बजरंग बिरवाडी, विहा 11 भामटपाडा, श्रीराम स्पोर्ट खानिवडे, SS रियल टायगर सरपाडा, तांचा किंग आणि यंग स्टार
धन्यवाद मनोजजी. सोनावे या चला आपण हेड अँड टेल छाप आणि काटा आपण पाहताय टॉस कॉइन स्पिन केला जातोय. डॉन यांच्या माध्यमातून टेल सुशांतच्या माध्यमातून येतोय यस टेल. धन्यवाद स्वप्नीलजी पाटील. डॉन आपण या वेळेला व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर सुशांतने टॉस जिंकून या ठिकाणी स्वरंगी वॉरियर्स संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मातोश्री टायगर्स सरपाडा संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले गेले. या आपण जाऊया मनोजी पाटील यांच्या. धन्यवाद सर. तर आपण बघतोय त्यानंतर ART तेंबोडे आणि राहुल 21 तेंबोडे असे 14 संघ आपण या स्पर्धेत बघतोय. पहिला चेंडू संतोष मडवी, काय जबरदस्त लाईन लेंथ आपण बघितली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि या वेळेला मात्र चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना बघायला मिळते. पुन्हा एकदा संतोष हलक्या हाताने मात्र चेतनने चेंडूला स्क्वेअर ड्राईव्ह केलंय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावाने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1. 2 चेंडूंचा खेळ होतोय. एक धाव धावफलकावर बघायला मिळते. गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. विश्वाससाठी हा चेंडू असेल. विश्वास आणि इथे विश्वासला मात्र बाद केलं जातंय. आउटसाइड एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जल्लोष होतोय तिथे. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू डीजे. तर गोलंदाज संतोष मडवी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय. 1 बाद 1 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षय साडी या वेळेला अक्षयने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फेकलं जाईल दिहीर कडून. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 3 धावा 1 बाद 3 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. ती ओम साई बिलीवर सरपाडा या संघाची. संतोष पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. 30 तर्रार मारा करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज आपण बघतोय. चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. इथे मात्र त्रिफळाचीत होतोय. बेल्स उडालेले आहे. फटका स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून गेला तो एस्ट्यांचा वेध घेऊन यष्टिरक्षकाकडे आणि इथे 5व्या चेंडूवर परत एकदा सफलता मिळते. अक्षय बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात येईल. तोपर्यंत या ऐकूया आपण एक गोड गीत. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. त्याने केला या मार्केट जाम. त्याने केला या मार्केट जाम. त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना.
थँक्यू डीजे थँक्यू. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी संतोष मडवी. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर आपण बघतोय मिस्टर निकेत मॅन फ्रॉम घाटीम. इथे जबरदस्त यॉर्कर लेनचा चेंडू होता. काय जबरदस्त भन्नाट वेग आणि अक्षयचं कौतुक करावं लागेल. यष्टीरक्षकाची भूमिकेत मात्र आपण बघितलं तर संतोष मडवी सारखा तेज गोलंदाजा विरुद्ध यष्टीरक्षण करणं सोपं काम नसतंय आणि ते काम लिलिया पार पाडतोय अक्षय पाटील. पहिल्या षटकाचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2-3 म्हणजे पूर्णपणे आपण बघितलं तर तानसा किंगच्या बाजूने मात्र हे षटक जाते. मित्रांनो थोडीशी घाई करायची आहे. एक छोटीशी विश्रांती लगेच येतोय मैदानाच्या आतमध्ये. डीजे थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवर तन्मय तारे मॅन फ्रॉम उमरोळीचा हा तेज गोलंदाज आपण बघतोय. डाव्या हाताने अर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळाला. चेतन पाटील हा एक उमरोळी सरपाड्याचा खेळाडू आपण बघतोय. तर एका बाजूने उमरोळीचा गोलंदाज एकमेकांसमोर कित्येक वेळा आलेत. एकमेकांचे वीक पॉइंट माहीत आहेत. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी होईल चेतनची. पहिल्या सामन्यामध्ये निराशजनक कामगिरी झाली होती. यावेळेला मात्र पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलाय चेतन. संरक्षणात्मक पद्धतीने मात्र फटके खेळतोय. पुन्हा एकदा तन्मय तारे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेतन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा येतात. थँक्यू. चेतन पुन्हा एकदा मात्र सज्ज होते खेळण्यासाठी. षटकार आलाय. षटकारानंतर आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. तन्मय पुन्हा एकदा मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. तेवढंच सुरेख फेकी सुद्धा अप्रतिम. कौतुकास्पद कामगिरी शॉर्ट स्क्वेअर लेगला आपल्याला बघायला मिळते. पंकेश अप्रतिम. पुन्हा एकदा चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तन्मय तारे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघूया झेल होईल का. परंतु इथे मात्र जयेश किणी क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला फेकतोय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवर 11 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. दुसऱ्या षटकाच्या प्रगतीवर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. दुसरं षटक प्रगतीवर आहे. तन्मय तारे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तन्मय. इथे मोठा फटका. चेंडू येतोय समालोचन कक्षामध्ये आणि इथे आता खरोखरच पूर्णपणे लॅपटॉप ची मात्र दुरुस्ती करावी लागली असती जर साहिलने ऐन वेळेला हात मध्ये टाकला नसता तर. चेंडू सीमारेषा पार होतोय. 1 बाउंड चौकार येतोय. 4 धावेनंतर धावसंख्या बघितली तर 15 धावा. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या 2 संघांदरम्यान मात्र आपल्याला बघायला मिळतंय. कशा पद्धतीने मात्र हा सामना आपल्याला बघायला मिळेल. याआधी आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये एक सामना जिंकलेला आहे. तो म्हणजेच ओमसाई बिलीवर सरपाडा. दुसऱ्या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतोय चेतन पाटील अँड निकेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजेच तानसा किंगचा.
प्रत्येक चेंडूवर मात्र संतोष मडवी काहीतरी टिप्स देताना आपण बघतोय, कानमंत्र देतोय तन्मयला, कारण खूप अनुभव आहे संतोष मडवीकडे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. षटकार येतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. चेतन, जबरदस्त फलंदाजी चेतन कडून आपण बघतोय. तब्बल 18 धावा आलेल्या आहेत या 5 चेंडूंचा आपण विचार केला तर. तन्मय पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर डॉट, तदनंतर 2, नंतर 4 आणि आता 6 रिव्हर्सचा फटका. याच मैदानावर चेतनने 6 चेंडू आणि 6 षटकार मारलेले आहेत. हीच खेळपट्टी होती, हेच मैदान. आणि त्यावेळेला रिहान सुपर किंग बहाडोली संघाचा आयकॉन खेळाडू होता. गोलंदाज तन्मय पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय तन्मय तारे. या वेळेला बघूया संतोष मडवी चेंडूच्या खाली आणि इथे झेल बाद होतोय, चेतन बाद होतोय. बघा या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर विकेट जातोय चेतनचा. जल्लोष साजरा होतोय मैदानाच्या आतमध्ये तानसा किंग खेळाडूंकडून. पिंट्याला आणि त्याच्या सहकार्यांना माहित आहे की चेतनची विकेट किती महत्वाची होती. चेतन बाद झाल्यानंतर जल्लोष होतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? हा विकेट टर्निंग पॉइंट असेल का? साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष आहे. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. तर नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पुन्हा एकदा बघतोय जयेश किणीला समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करताना. डाव्या हाताचा हा गोलंदाज आपण बघतोय जयेश किणी, मॅन फ्रॉम चांदीप. चांदीपचा हा अष्टपैलू खेळाडू कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एका बाजूने निकेत, दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम माकण्याचा आपण रोहनला बघतोय. दोघेही इनफॉर्म आहेत या स्पर्धेमध्ये. आता स्पर्धेला सुरुवात झाली त्यामुळे जास्त अजून डाव खेळलेले नाहीत. दोघी दुसरा डाव खेळतात त्यामुळे पहिल्या डावामध्ये फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती. सर दोन्ही पंचांना विनंती करतोय की आता वॉर्निंग द्या तुम्ही. जो काही डिसिजन तुम्ही जी पेनल्टी लावतील ती योग्य असेल, कारण खूप वेळ घेत आहेत. कमिटीकडून सूचना आले. तर इथे जयेश किणी या वेळेला आपण बघतोय जबरदस्त फटका बघायला मिळाला निकेतचा. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय स्क्वेअर पॉइंटला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून गेला 4 धावांकरिता. अप्रतिम. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मिस्टर जयेश किणी. अप्रतिम. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, कारण शॉर्ट लेनचा चेंडू होता. बघितला, चेंडूला जवळ येऊन दिलं आणि ब्लॅटचं बेड ओपन केलं होतं. इथे मात्र पुन्हा एकदा पहिल्या स्लिप मध्ये चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26.
26 धावा 26 रन्स ऑन द बोर्ड. जयेश किणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते. रोहनसाठी हा चेंडू असेल. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पिंट्याकडून बघायला मिळालं. एकच धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 27 धावा ऑन द बोर्ड. अग्री प्रीमियर लीग 2024 जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले त्यांचं सुद्धा हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय आम्ही. आणि जे श्रोते या मैदानावर या क्रिकेटचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. सकाळच्या सत्रापासून या सामन्यांना सुरुवात झाल्यापासून जे श्रोते जोडलेत खरोखरच कौतुकास्पद मात्र गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली. इथे अप्रतिम मोठे पटके खेळण्यापासून दूर ठेवतोय जयेश. निकेतकडे क्षमता आहे. रोहन सुद्धा स्क्वेअर ऑफ द विकेट त्याच्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह हे चांगले फटके खेळतोय रोहन. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज जयेश इथे हलक्या हाताने मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव जातोय. $28 रन्स ऑन द बोर्ड. बाद होणारे खेळाडू जर आपण बघितले तर 3 खेळाडू बाद झालेत. विश्वास, चेतन आणि अक्षय. गोलंदाज जयेश किणी. शॉर्ट लेनचा चेंडू होता. इथे चेंडू डीप स्क्वेअर लेगला निघून जातोय सीमारेषा पार. भूपेश गावड तिथे आहेत. भूपेश घरत आणि त्यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. सरपाड्याचे कॉमेंटेटर आमचे जवळचे मित्र. गोड आवाज आहे. सरपाडा प्रीमियर लीग असू द्या किंवा सरपाड्याला कुठलीही स्पर्धा असू द्या नेहमीच त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. चांगले व्यक्तिमत्व. डीजे थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. तानसा किंग. 18 चेंडू विजयासाठी 34 धावा. 18 चेंडू मध्ये 34 धावा. कोण गोलंदाज असेल? ही जोडी फोडण्यासाठी प्रयत्न असतील का की निर्धाव चेंडूकडे कल असेल गोलंदाजाचा हे बघणं महत्वाचं असेल. कारण 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा आहेत. तानसा किंग कशा पद्धतीने गोलंदाजी करेल? कुठल्या गोलंदाजाला मात्र पाचारण केलं जातं? इथे संतोष मडवी स्वतः चेंडू आपल्या हातामध्ये आहे याचं कारण कदाचित कॅप उतरवतील आणि गोलंदाजी करतील यात काही शंका नाही. 18 चेंडू विजयासाठी 34 धावांचं लक्ष समोर आहे. परंतु तन्मयकडे चेंडू सोपवलाय. तन्मयचं हे एक षटक खूप निर्णायक असेल कारण याआधी 5 चेंडू मध्ये 18 धावा आणि शेवटच्या चेंडूवर चेतनला बाद केलं होतं. कुठेतरी तीच रणनीती असेल की एखाद गडी बाद करावा, 5-6 धावा दिल्या तर पुढील षटक संतोष मडवी योग्य रीतीने हाताळेल आणि शेवटच्या षटकावरचा भार कमी करेल असा मनसुबा दिसतोय. परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी होते हे बघणं महत्वाचं असेल. निकेत याआधी आपण बघितलं तर एक चौकार आला होता त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तन्मय तरे. रिव्हर्स डाव्या हाताचा फलंदाज. चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत बघूया. आणि अक्षयच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला असता कदाचित काहीतरी वेगळं झालं असतं मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय
इथे 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. विजयासाठी आता 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू 32 धावा. अप्रतिम क्रिकेट. 2 संघांदरम्यान योग्य लढत आपल्याला बघायला मिळते. पैसा वसूल सामना आपण बघतोय. पूर्णपणे मैदानात प्रेक्षकांची हजेरी लक्षणीय आपल्याला बघायला मिळते. पहिल्या दिवसापासून मात्र या स्पर्धेला प्रेक्षक वळलेले आहेत. तन्मय तरे इथे मात्र शॉर्ट लाईनचा चेंडू होता. बघूया झेल होतोय का. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि गडी बाद होतोय. ह्याच्यासाठी बोलवलं होतं तन्मयला, कारण पिंट्याने ज्या पद्धतीने चेंडू तन्मयच्या हातामध्ये दिला आणि कानामध्ये काहीतरी सांगितलं होतं, कशी लेंथ राखायची, कुठल्या पद्धतीने चेंडू हाताळायची, आणि तीच कामगिरी करताना तन्मय आपण बघतोय मागच्या सामन्याचा हिरो, मॅन इन फॉर्म. थँक्यू. शेवटच्या षटकात काय जबरदस्त मात्र फलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना दीपेश संघाच्या मदतीला धावून आला होता. तोच दीपेश आता सुद्धा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि योग्य वेळीवर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तन्मय सज्ज होतोय. प्रणय पाटील पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव. 15 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष समोर आहे. 15 चेंडू मध्ये 31 धावा. कोणता संघ आगेकूच करेल? पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत तांसा किंग आहे, तर विजय मिळवून आजच्या दिवसातील 2 सामने जिंकून 4 गुणांसह पॉइंट टेबल मध्ये टॉपला राहण्यासाठी धडपड करतोय तो म्हणजेच ओम साई बिलीवर सरपाडा. तन्मय तरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहन. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 35 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिलेत. असं वाटलं होतं की जयेश किणी असताना तन्मयकडे चेंडू सोपवलाय, परंतु हा अनुभव आहे संतोष मडवीचा. इथे पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. एसटी रक्षक आणि गोलंदाज डोक्यावर हात देत आहेत, म्हणजे कुठेतरी एसट्यांच्या एकदम जवळून चेंडू निघून गेलाय. किंचित फक्त दूर गेला असेल. त्यांच्या दोघांच्या रिॲक्शन वरून असं समजतंय. साहिल पाटील रिप्ले मध्ये दाखवतात की खरोखरच एकदम जवळून चेंडू गेलाय आणि इथे मात्र शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तन्मय सज्ज होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा जाऊन सुद्धा संतोष मडवीने त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय, म्हणजे संतोष मडवीचं कौतुक करावं लागेल. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय जबरदस्त चेंज ऑफ पेस बघायला मिळाला आणि ही जी स्लोरम गती होती त्या गतीने पूर्णपणे बीट केलंय ते रोहनला. 12 चेंडू विजयासाठी 31 धावा. या ऐकूया डिस्क जॉकीला. वाघाचा छावा आज या गावात तुफान माझं बल. वाघाचा छावा आज या गावात तुफान माझं बल. हो तुफान माझं बल. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवल. तर गोलंदाज येतोय संतोष मडवी. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने मागचं षटक हाताळलंय तांसा किंग पूर्णपणे मात्र या सामन्यामध्ये परतलेला आहे. 12 चेंडू विजयासाठी 31 धावा. इथे पहिला चेंडू आणि इथे बघूया क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. सचिन केनी मॅन फ्रॉम सोनावे क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला फेकतोय तोपर्यंत 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होताना 11 चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. दोघेही बॅटर थोडेसे मात्र बॅकफुटवर बघायला मिळतात. खास करून आपण रोहनचं नाव घेऊया.
हे षटक खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये जर 5 ते 7 धावा गेल्या तर मात्र पूर्णपणे प्रभावी मारा संतोष मडवीकडून बघायला मिळेल आणि येणाऱ्या गोलंदाजावरचा ताण आहे तो कमी होईल. परंतु एका बाजूने आपण बघतो दीपेश मागच्या सामन्याचा हिरो. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम चेंडूला उसळी दिली जाते. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्सने फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. आतापर्यंत लगातार 4 चेंडू डॉट खेळलाय रोहन आणि टोटल इनिंग मध्ये आपण बघितलं तर टोटल 7 चेंडू खेळलाय, त्याच्यामधून 5 निर्धाव. म्हणजे कुठेतरी रोहन पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय. संतोष मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम 6वा निर्धाव चेंडू झाला असता. 6वा निर्धाव चेंडूच म्हणावा लागेल कारण बायचा इशारा येतो. इथे अतिरिक्त धाव येते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा 37. म्हणजे विजयासाठी 29 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 9 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक बदललेले आहे. आता मागच्या सामन्याचा हिरो म्हणावं लागेल ज्याला आपण बघितलं दीपेशने काही जबरदस्त फलंदाजी केली होती, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथे मात्र जोरदार अपील. फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. भले भले ते आले बॉलर, भले भले ते आले बॉलर. मारी हा फटका छक्का बोर. संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल. संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल. या आग्र्याच्या पोरानं वाहकच मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वाहकच मैदान गाजवल. थँक्यू डीजे, थँक्यू. अमित पाटील कोपर, माफ करा सरपडा. हा सरपड्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्षमता तर या खेळाडूकडे सुद्धा आहे, परंतु समोर गोलंदाज आहे तो APL चा सर्वात घातक गोलंदाज म्हणावं लागेल संतोष मडवी. काय गती आहे या गोलंदाजाकडे आणि व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावर फेकून देतोय. 10 चेंडू मध्ये 3 धावा दिल्यात फक्त आणि 3 गडी बाद केलेत. अविश्वसनीय गोलंदाजी बघायला मिळते संतोष मडवीकडून. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. गुड लेंथ वरून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी, अविश्वसनीय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते संतोष मडवीकडून. खूप मोठं नाव आहे संतोष मडवीचं. आता चेंडू शिल्लक आहेत. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की 7 आणि 7 चेंडू मध्ये 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बघा फिटनेस काय आहे आणि इथे डायरेक्ट फेकी आणि फलंदाज बाद होतोय. 6 चेंडू विजयासाठी 29 धावा. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा संतोष मडवीने जो एक धावत येऊन झेल घेतला होता चेतनचा, तो झेल टर्निंग पॉइंट ठरेल. कारण चेतन कदाचित मैदानात असता तर सामना एवढा लांब गेला नसता. परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 6 चेंडू 29 धावांची गरज होती आणि आता सुद्धा 6 चेंडू 29 धावा आहेत. संघ तोच आहे, फक्त अपोजिट संघ विरुद्ध आहे. बॅटर 2 वेगळे आहेत. पंकेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने आदित्य मॅन फ्रॉम सरपडा, दुसऱ्या बाजूने रोहन मॅन फ्रॉम माकणे. 6 चेंडू मध्ये 29 धावांची गरज असताना मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा सामना झाला होता. तेव्हा टार्गेट 90चं होतं आणि आता टार्गेट 66चं होतं.
परंतु कौतुक करावं लागेल तानसा किंगचं, ज्या अनुषंगाने गोलंदाज वापरले गेले संतोष मडवी 100पैकी 100 गुण मिळतील. गोलंदाजाचा वापर कसा करावा संतोष मडवीकडून शिकावा. खरोखरच असं वाटलं होतं की स्वतः तिसरं षटक टाकेल, 1-2 गडी बाद करून बॅकफुटवर पाठवेल, परंतु तसं न करता तन्मयला बोलवलं. तन्मयने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काय जबरदस्त गोलंदाजी केली. पंकेश ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्यचा, इथे जोरदार अपील अक्षयकडून होते आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना 5 चेंडू विजयासाठी 29 धावा आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पंकेश 5 चेंडू विजयासाठी 29 धावा. यावेळेला त्रिफळाची होतोय. आदित्य बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण एक छोटीशी धून. पाटलांचा बैलगाडा. थँक्यू डीजे, थँक्यू. अनिकेत कडू कालच्या दिवसामध्ये बघितलं आपण तर अंतिम विजेता संघाचा भाग झाला होता बहाडोली प्रीमियर लीग मध्ये. काही जबरदस्त परफॉर्मन्स केला होता बहाडोली प्रीमियर लीग मध्ये. चौकार षटकारांची अक्षरशः आत्तजबाजी झाली होती याच्या बॅट मधून. तोच अनिकेत कडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. कशा पद्धतीने आज बहाडोली प्रीमियर लीग संपल्यानंतर इथे आगरी प्रीमियर लीग मध्ये संधी आले खेळायची, बॅटिंग करायची संधी आले. क्षेत्ररक्षक तर लाजवाब आहे, त्याच्याकडून नेहमीच चांगल्या क्षेत्ररक्षकाची गरज प्रत्येक संघाला असते आणि तो करून दाखवतोय. परंतु आज APL मध्ये बॅटिंग कशी करतोय बघूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पहिल्या चेंडूवर बाद होतोय. अनिकेत कडू बॅक टू डगआउट. या ऐकूया आपण पुन्हा एकदा एक छोटीशी धून. थँक्यू डीजे, थँक्यू. हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, दुसरा त्रिफळाची झाला, तदनंतर झेलबाद. संतोष पाटील मॅन फ्रॉम सफाळे आपण बघतोय डाव्या हाताचा फलंदाज. पहिली हॅट्रिक 2024 ची बघायला मिळेल का आगरी प्रीमियर लीग आपल्याला. रोहन एका बाजूने आपण बघतोय नॉन स्ट्राइक एंडला, तर संतोष स्ट्राइक एंडवर आपण बघतोय. पंकेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर ओम साई बिलीवर सरपडा हा संघ जाऊन पोहोचते 38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पूर्णपणे तानसा किंग संघ वर्चस्व प्रस्थापित करतो या सामन्यात. संतोष मडवी अँड कंपनी काय जबरदस्त कामगिरी करते. 66 धावा 6 षटकांमध्ये ह्या मैदानावर खूप कमी होत्या. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहनचा. झेलबाद होईल का. निहीर पाटील चेंडूच्या खाली, झेलबाद होतोय. या षटकात आपण बघितलं तर केवळ 1 धाव दिले आणि 3 गडी बाद केलेत ते पंकेशने या 5 चेंडूमध्ये. जबरदस्त कामगिरी. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर मात्र सोरंगी वॉरियर्स आणि मातोश्री टायगर सरपडा दोन्ही संघांनी तयार राहायचे. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू फेकून झाल्यानंतर दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्वरंगी वॉरियर्स दुकटन संघ मात्र आपण बघतो एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने मातोश्री टायगर सरपडा. शेवटचा चेंडू पंकेश गोलंदाजी मार्कवर. एक चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 28 धावांचं लक्ष समोर आहे. कोणाच्या स्वप्नात सुद्धा नसेल की हा सामना एवढा कठीण होईल.
3 ओव्हरमध्ये 32 धावा होत्या तर 6 षटकानंतर केवळ 38 धावा झालेल्या आहेत. म्हणजे पुढचे 3 षटक फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी होते ती तानसा किंगची. अभिनंदन अँड हार्ड लक ओम साई बिलीवर सरपडा. चला 2 संघांना विनंती करेन आपण मैदानाचा ताबा